बारामतीचं राजकीय वातावरण आता पुन्हा एकदा तापलेलं पाहायला मिळतंय। कारण यावेळी पवार कुटुंबातील दोन दिग्गज महिलांमधील सत्तेचा हा नवा अध्याय संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतोय। एकीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामतीच्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदावरून खासदार सुप्रिया सुळे यांना हटवण्यात आलं असून दुसरीकडे त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची नेमणूक झाली। तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, 2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुप्रिया सुळे यांना या महत्त्वाच्या पदावर नियुक्त करण्यात आलं होतं। पण राज्यातील सत्ता पालट्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खात्याने घेतलेला या धक्कादायक निर्णयाने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। याबद्दलच आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची नेमणूक झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले गेले, जसं की सुप्रिया सुळे यांच्यावर झालेली ही कुरघोडी राजकीय समीकरण बदलणार की नव्या वादाला कुठेतरी तोंड फुटणार। त्याचबरोबर या 2 वर्षांच्या कार्यकाळाच्या माध्यमातून सुनेत्रा पवार कशा पद्धतीने आपली छाप पाडणार असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जातात। तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, बारामतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आलंय। त्यात राज्यातील बृहन्मुंबईतील तसेच बृहन्मुंबई व्यतिरिक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांसाठी अभ्यागत मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे। बारामतीतील याच संस्थेच्या अभ्यागत मंडळाची पुनर्रचना झाली आहे। यापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या अध्यक्षपदी होत्या। आता त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्याचबरोबर या पदाचा कार्यकाळ हा 2 वर्षांसाठीचा असतो। अगदीच या पदाच्या जबाबदाऱ्या सांगायच्या झाल्या तर अंमलात असलेले नियम व आदेश यांच्या चौकटीमध्ये राहून रुग्णालयाच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी मार्ग व साधनं तयार करण्याची जबाबदारी यात आहे। निरनिराळ्या कामासाठी व विभागांसाठी मंजूर केलेल्या आर्थिक तरतुदींचा योग्य प्रकारे चापर होत आहे किंवा नाहीये यावर देखरेख ठेवणे, त्याचबरोबर रुग्णालयाच्या संबंधितांच्या जनतेच्या तक्रारीचा अभ्यास करणे व त्याचे निवारण होण्यासाठी कारवायाच्या पद्धतीबद्दल शिफारस करणे। एवढाच नाही तर रुग्णालयातील कर्मचारी वर्गाची अनियमित उपस्थिती, अवक्तशीरपणा व गैरवर्तन इत्यादींबाबत आढावा घेणे व त्यांचं सुधारणा व्हावी म्हणून शिफारस करणे याचा समावेश आहे। पुढे रुग्णालय परिसराची तपासणी करणे, सर्वसाधारण कामकाजांचा अभ्यास करणे व दोष आढळल्यास ते दूर करण्यासाठी उपाय सुचवणे या जबाबदाऱ्यांचा यात समावेश आहे। महत्त्वाचं म्हणजे रुग्णालयासाठी जनतेकडून देणग्या निमंत्रित करणे, गोळा करणे व स्वीकारणे, त्याचबरोबर राज्य शासनास रुग्णालयांसाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही अशा विशेष बाबींसाठी त्या उपयोगात आणणे, कोणती देणगी स्वीकारण्यामध्ये अथवा तिचा रुग्णालयासाठी उपयोग करताना अंमलात असलेल्या नियमांचा व आदेशांचा भंग होता कामा नये याची काळजी घेणे। शेवटची आणि महत्त्वाची जबाबदारी म्हणजे आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे। त्यामुळे आता सुनेत्रा पवार या 2 वर्षांच्या कार्यकाळात रुग्णालयाच्या व्यवस्थापनात काय बदल घडवणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।